नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 19 जानेवारी 2024 सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, गेल्या 2 दिवसांमध्ये उजनी धरणाच्या पाण्यामध्ये किती घट झालेली आहे, नदीचा विसर्ग बंद केला की चालू आहे आणि कालव्यातून पाणी किती झाला क्युसेक्सनं चालू आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 491.160 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 1828.67 दशलक्ष घनमीटर अर्थात 64.57 TMC. तर उपयुक्त पाणीसाठा हा केवळ 25.86 दशलक्ष घनमीटर राहिलेला आहे आणि त्याचा TMC बघितलं तर 0.91 TMC, म्हणजे 1 TMCच्या आत उजनी धरण आलेलं आहे. तर टक्केवारी फक्त केवळ 1.70% एवढं उजनी धरण राहिलेलं आहे आणि येत्या 2 दिवसांमध्ये उजनी धरण आपलं मायनसमध्ये जाणार हे नक्की. तर सध्याला बाष्पीभवनाचा वेगही वाढलेला आहे, तो 5.26 मिलीमीटर आहे. तर सिनामाडा उपसा सिंचनमधून 297 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. दहेगाव उपसा सिंचनमधून 80 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. बोगदा मात्र टप्प्याटप्प्याने 20-20 क्युसेकनं वाढवला जातोय. आधी 200 होता, परत 250 केला, परत 270 केला आणि आता 290 क्युसेकचा विसर्ग सध्याला बोगद्यातून चालू आहे. तर कालवा कालपर्यंत 2500 क्युसेक होता, परंतु आज तो 2400 क्युसेकचा करण्यात आलेला आहे. म्हणजेच उजनी धरण येत्या 2 दिवसात 21 जानेवारीच्या आसपास उजनी धरण आपलं मायनसमध्ये गेलेलं असेल. उजनी धरणातला जे मुख्य साठा आहे, उपयुक्त पाणी साठा आहे, तो संपलेला असेल. तर उजनीची कशी वाट लावली गेली उजनीच्या पाण्याची, 60% धरण भरलेलं किती दिवसात खाली झालं आणि खाली केलं गेलं. नियोजनाअभावी उजनीतून पाणी मोकार सोडून देण्यात आलं आणि ह्या पाण्याचा परिणाम पुढील काळात आपल्याला नक्की भोगावा लागणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.